बीड आणि बीडमधली गुन्हेगारीची प्रकरणं थांबता थांबत नाहीयेत। सध्या एका कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण राज्यात गाजतंय। यामध्ये 2 शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलं असून यात राजकीय आरोप सुरू आहेत। वाल्मिक कराडमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांनी आता अत्याचार प्रकरणावरून बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर खळबळजनक आरोप केले। पण वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी त्याची गँग अजूनही बीडमध्ये ॲक्टिव्ह असल्याच्या बातम्या येतात। कराडच्या गुंडांची आजही बीडमध्ये दहशत असल्याचं सांगितलं जातं। अशातच आता बीडमधून अत्याचाराचं आणखी एक प्रकरण समोर आलंय। बीडमध्ये एका गतिमंद तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आपल्या नातेवाईकांसोबत आरोग्य केंद्रात आलेल्या या मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आली। मुख्य म्हणजे अत्याचार करणारा आरोपी हा वाल्मिक कराडचा चेला असल्याचं म्हटलं जातंय। वाल्मिक कराडच्या अटकेवेळी हा आरोपी चांगलाच चर्चेत आला होता। त्यानं कराडसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं। आता त्याच आरोपीनं मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या टोळीचे गुन्हे काही थांबत नसल्याची पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली आहे। या घटनेमुळे बीडमध्ये संताप व्यक्त केला जातोय। तरुणीवर अत्याचार करणारा हा आरोपी आहे कोण, त्याचं वाल्मिक कराडशी असलेलं कनेक्शन काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी घडलं काय ते बघूयात। बुधवार 2 जुलैला बीडच्या केस तालुक्यातल्या एका आरोग्य केंद्रावर 25 वर्षांची गतिमंद तरुणी चालली होती। ती तिच्या वहिनीसोबत आपल्या लहान भाच्याला डोस देण्यासाठी आरोग्य केंद्रात जात होती। तेव्हा त्या तरुणीला तिच्या वहिनीनं रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतातल्या गोठ्यात थांबायला सांगितलं। आरोग्य केंद्र जवळच असल्यानं तू इथं थांब, मी मुलाला डोस देऊन येते असं सांगून वहिनी आरोग्य केंद्रात गेली। त्यावेळी तरुणी एकटीच गोठ्यात थांबली होती। हा सगळा प्रकार आरोपीनं पाहिला। तो बराच वेळ तिथं घुटमळत राहिला। तरुणीसोबत आलेली तिची वहिनी बराच वेळ परत न आल्यानं त्यानं ही संधी हेरली। गोठ्याच्या आजूबाजूला कोणीही नसल्याचं पाहून तो गोठ्यात गेला। त्यानं मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला। मुलगी गतिमंद आहे, ती आपल्याला प्रतिकार करू शकणार नाही हे त्यानं ओळखलं आणि तिच्या हतबलतेचा फायदा घेऊन नराधम आरोपीनं 25 वर्षीय तरुणीला बाजूला नेलं आणि तिथं तिच्यावर अत्याचार केला। या सगळ्या प्रकारानं मुलगी प्रचंड घाबरली। आरडाओरडा करण्याची, आपल्याला वाचवण्याची विनंती करण्याची ताकदही तिच्यात नव्हती। ह्यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला तर ती गतिमंद तरुणी तिथंच तशीच पडून राहिली। काही वेळानं तिची वहिनी आपल्या मुलाला घेऊन आरोग्य केंद्रातून गोठ्याकडे आली। तेव्हा आपल्या नणंदेसोबत झालेला हा सगळा प्रकार तिच्या लक्षात आला। तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली। लोक गोळा झाले। त्या तरुणीला आरोपीबाबत विचारण्यात आलं। तिनं केलेल्या वर्णनावरून गावकऱ्यांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली। या प्रकरणाची तक्रार केज पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली। तक्रार दाखल झाल्यानंतर केज पोलिसांनी सुद्धा आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली। ज्या नराधम आरोपीनं तरुणीवर अत्याचार केले त्याचं नाव नानासाहेब भानुदास चौरे असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं। त्याचं नाव ऐकल्यानंतर गावकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला। नानासाहेब चौरे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडच्या गँगमधला असल्याचं स्पष्ट झालंय। वाल्मिक कराडचा चेला म्हणून तो केजमध्ये वावरत असतो। नागरिकांच्या मदतीनं पोलिसांनी लगेचच नानासाहेबला ताब्यात घेतलं। त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। तर पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। आता आरोपी नानासाहेब चौरे नक्की आहे कोण ते बघूयात। बीडच्या केस तालुक्यातील नाहोली गावात राहणारा नानासाहेब चौरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं समोर आलंय। मुख्य म्हणजे तो स्वतः दिव्यांग आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप झाले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली। त्याच्यावर खंडणी प्रकरणी आणि मोक्कांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले। त्यावेळी कराड समर्थकांनी मोठं आंदोलन छेडलं होतं। परळी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलकांची गर्दी गोळा झाल्याचंही पाहायला मिळालं होतं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही तेव्हा जोर धरत असल्यामुळं हे आंदोलन जास्तच तीव्र झालं होतं। त्याचवेळी नानासाहेब चौरेनं केलेल्या आंदोलनाची चांगली चर्चा झाली होती। 17 जानेवारी 2025ला चौरे सकाळी 9 वाजता नाहोली ते राजेगाव फाटा इथल्या रस्त्याशेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढला होता। धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता, वाल्मिक कराडवर झालेले सगळे गुन्हे मागे घ्या अशी मागणी करत त्यानं हे आंदोलन सुरू केलं होतं। हातापायानं दिव्यांग असलेल्या चौरे टाकीवर चढून आंदोलन करत असल्यानं त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। या टाकीजवळ गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। सगळेजण त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, त्याला खाली उतरण्याची विनंती करत होते। तरीही नानासाहेब चौरेनं आपलं आंदोलन सुरू ठेवलं होतं। जोपर्यंत वाल्मिक कराडवरचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत
तोपर्यंत मी खाली उतरणार नाही अशी भूमिका त्यानं घेतली होती। चौरेच्या या आंदोलनाचा गावात गाजावाजा झाला। त्यानंतर तहसीलदार, पोलीस निरीक्षक सगळेच घटनास्थळी दाखल झाले। त्यांनीही चौरेला खाली उतरायला सांगितलं, पण तो कोणाचंही ऐकत नसल्यामुळे शेवटी प्रशासनानं त्याची आई केराबाई चौरेला बोलावून घेतलं, पण तिचंही ऐकायला नानासाहेब चौरे तयार नव्हता। शेवटी संध्याकाळी 6च्या सुमारास स्थानिक तरुण आणि पोलीस हवालदार स्वतः टाकीवर चढले। त्यांनी नानासाहेब चौरेची समजूत घातली आणि तब्बल 9 तासांनी तो टाकीवरून खाली उतरला। त्यानंतर त्यानं माध्यमांना प्रतिक्रियाही दिली होती। कारण नसताना वाल्मिक अण्णावर गुन्हे लादले जात आहेत, ते अण्णावर कारवाई करण्यासाठी टाकीवर चढून आंदोलनं करतायत, मग आम्ही पण करणार, आमच्यातही ताकद आहे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा। या प्रकरणात वाल्मिक अण्णाचं नाव कुठं आलंय? त्याचं नाव नसतानाही त्यांच्यावर मोक्का लावायची मागणी करतायत। धनुभाऊंचा राजीनामा घ्यायचा काय संबंध, असं त्यानं त्यावेळी सांगितलं होतं। तेव्हा उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजवल्या होत्या। आता वाल्मिक कराडसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करणाऱ्या नानासाहेब चौरेची विकृती समोर आली आहे। तरुणीवरच्या अत्याचार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून त्याची पोलीस सध्या चौकशी करतायत। धक्कादायक गोष्ट म्हणजे याआधीही नानासाहेब चौरेवर महिलांसह लहान मुलांवर अत्याचार, ॲट्रॉसिटी आणि अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। एका अत्याचार प्रकरणात त्याला शिक्षाही झाली असून एक प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळं आता हे प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून वाल्मिक कराडच्या चेल्यांवर कारवाई कधी होणार, त्यांच्यावर गुन्हे कधी दाखल होणार, असे सवाल आता विचारले जात आहेत। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।